सुरुवात करूया आणि संपूर्ण स्पष्टीकरण सहित आपण हे पेपर सोडूया। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण संच ब हा घेतलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सांगा। त्याचप्रमाणे तुम्हाला आजचा पेपर कसा गेलेला आहे हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक जलसा या कला प्रकारांनी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते? होनाजी बाळा, भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटगे, ज्योतिराव फाळके। तर याचं अचूक उत्तर आहे होनाजी बाळा। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती? तर सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग यांच्या अध्यक्षतेखाली 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती। त्यानंतर जर पाहिलं 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर श्रीपद अमृत डांगे आणि अशोक मेहता हे तर येणारच नाही। त्यानंतर लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय, परंतु त्याचं अचूक उत्तर जर बघितलं तर लाला लजपत राय हे त्याचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर जोड्या लावा, हे विद्यार्थी मित्रांनो थोडं युनिक प्रश्न होता, परंतु जर आपण बघितलं गुराकी मुंबई याचं ल ना जोशी हे त्याचं अचूक उत्तर आहे। त्याच्यामुळे जर एचं 3 बघितलं तर पर्यायामध्ये फक्त एकच असा ऑप्शन दिसतो, त्याच्यामुळे चौथ्याचं 3 हे ऑप्शन बरोबर आहे। कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळणीसाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती? 1857च्या उठावर विद्यार्थी मित्रांनो जवळपास नक्कीच 1 ते 2 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये येत असतो आणि तो आता प्रत्येक पेपरमध्ये युनिक विचारत जात आहे। त्याच्यामुळे आता एनफील्ड रायफल प्रशिक्षणाची व्यवस्था ही अंबाला, सियालकोट आणि डमडम या 3 ठिकाणी केली होती। त्याच्यामुळे कलकत्ता बी हे कॅन्सल होतं, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 कॅन्सल होतं आणि त्याचं अचूक उत्तर आहे 5वेचं 3। 6वं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवीन सनद असे केले होते? तर लॉजिकली सोडवला तर रौलट कायदा 1919 येणार नाही, मुर्लेमेंटो 1909, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू एवढे प्रसिद्ध नव्हते, राहिलं 1919 आणि 1935। तर याचं विद्यार्थी मित्रांनो अचूक उत्तर आहे भारत सरकार कायदा 1935। त्यानंतर स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित आहे? मागं आपण पाहिलं, मागचं जर आपल्याला उत्तर माहीत असेल तर याचं उत्तर आपल्याला माहीत असणार आहे। स्ट्रॅची आयोग हा 1883 मध्ये दुष्काळ उपाययोजनेसाठी लागू करण्यात आला होता। त्यानंतर कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना करण्यात आली होती? तर त्याचं अचूक उत्तर असणारे लॉर्ड रिपन यांच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर प्रार्थना समाजांच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून गोपाळ कृष्ण गोखले यांची सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, आर्य समाज दयानंद सरस्वती आणि डिस्प्रेड क्लास मिशन वीरा शिंदे म्हणजेच BCD याचं अचूक उत्तर असणारे 10व्याचं 4। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्येचा यांच्या जोड्या लावा। अहिल्यानगरचं येतं 20.10, त्यानंतर यवतमाळचं येतं 21.49, साताऱ्याचं येतं 2 आणि लातूरचं येतं 1, म्हणजेच अचूक पर्याय हा 4, 3, 2, 1, 11व्याचं 3। त्यानंतर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातून कर्कवृत्त जाते, तर हे विधान चूक आहे, त्याच्यामुळे बी ऑप्शन गेला, आपल्याला बरोबर शोधायचं आहे। त्याच्यामुळे तिसरा ऑप्शन गेला आणि दुसरा ऑप्शन गेला, राहिलं काय फक्त 1 आणि फक्त 4। तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे, हे अचूक उत्तर आहे। त्याच्यामुळे ACD हे पर्याय क्रमांक बरोबर आहेत। फॅमिना कमिशनाच्या शिफारसीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये झाली आहे। महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे। कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे फक्त 2, म्हणजेच फक्त विधान सी बरोबर आहे। कृषीभूषण पुरस्कार हा माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो। त्यानंतर भूगोल सुरू झालेला आहे। डहाणू हे पालघर जिल्ह्यात आहे, माहीम मुंबई येथे आहे, दाभोळ हे रत्नागिरीत, तर विजयदुर्ग हे सिंधुदुर्गमध्ये आहे। त्याच्यानुसार तुम्ही अचूक उत्तर शोधून घ्या। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते? तर ओल चिकी ही लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते। पुढील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा। तर याचा अचूक उतरता क्रम आहे, पहिला येतं मकालू, त्याच्यानंतर अन्नपूर्णा, त्याच्यानंतर नंदादेवी, त्याच्यानंतर बद्रीनाथ, म्हणजेच ACBD हा त्याचा अचूक क्रम आहे। खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे? तर याचं आपण शॉर्टकट पण सांगितलं होतं, बिपिनचंद्र पाल। बी म्हणजेच बांगलादेश, म्हणून सर्वात जास्त लांबी सीमा भारताची बांगलादेशसोबत आहे।
भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे. त्याच्यानंतर नंदुरबार यशवंत तलाव आहे. संभाजीनगर हा सिटी ऑफ गेट्स आहे, तर उदयपूर हा सिटी ऑफ लेक्स आहे. 19वा प्रश्न, लिंग गुणोत्तर प्रमाण. तर पहा, रत्नागिरीचं सर्वात जास्त 1122 आहे. त्याप्रमाणे जर आपण बघितलं बीचं 4 ऑप्शन हे दोन्हीमध्ये सेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला एचं उत्तर भेटलं की एचं 3 आहे. त्याच्यानंतर नागपूरचं 951 म्हणजेच डीचं 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये उजनी धरण आहे, त्यानुसार एचं 4. त्याच्यानंतर सातारामध्ये कनेर आहे, रायगडमध्ये भिरा आहे आणि सांगलीमध्ये वारणा आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशेबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSOद्वारे कोणत्या सुधारित वर्षांचा वापर करण्यात आला होता? तर 1999-2000 हे CSOद्वारे सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला होता. पंचवार्षिक योजना व विकासाची निर्धारित लक्ष्य यांचे जोडा. पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 3, तिसऱ्याचं 4 आणि 12वी पंचवार्षिक योजनाचं 4.4. त्यानंतर लेखापालाच्या फायदा संबंधित योग्य उत्तर कोणतं आहे? तर आपण जर नीट वाचलं तर याच्यात आर्थिक व्यवहार नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, तर हे चूक आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर योग्य उत्तर विचारलं असेल तर डी ऑप्शन कॅन्सल होतो, वरील सर्व कॅन्सल होतो. राहिलं AB आणि ABC. तर जर नीट वाचलं तर स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो, त्याच्यामुळे ABC हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. 24वा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 करण्यात आली होती, तर हे अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतातील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे 1959 राष्ट्रीयकरण करण्यात आले होते का? तर चूक. 1969 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते, त्याच्यामुळे बी ऑप्शन कॅन्सल होतो. पहिला दुसरा हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले आणि ए उत्तर बरोबर असल्यामुळे ACD हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र गुंतवणूकदार व उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 कोणता कायदा लागू केला आहे? तर महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मैत्री कायदा लागू करण्यात आलेला आहे. 26वा प्रश्न, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार स्वतःच्या कर महसुलात कोणत्या कराचा सर्वाधिक वाटा आहे? तर वस्तू व सेवा कर GSTचा सर्वात जास्त वाटा आहे. त्यानंतर औद्योगिक संस्था आणि त्याची स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक जोडी जरी माहीत असली तरी तुमचं उत्तर अचूक सुटणार आहे. त्याच्यामुळे IDBIचं जर बघितलं तर 1964, बीचं 1, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन कोणत्या पर्याय राबविण्यात येत आहे? तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? तर केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश होतो. केंद्रीय वित्तीय आरोग्याच्या शिफारसीनुसार अनुदाने तेही समावेश होतात. घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने तेही समावेश होतात आणि इतर अनुदाने सुद्धा. त्याच्यामुळे ABCD हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र सरकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थांचे अंकेशन करण्याचा उद्देश नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उद्देश नाही, तर सरकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे उद्देश नाही. त्याच्यामुळे C कॅन्सल झाल्यानंतर याचं अचूक उत्तर फक्त A हे बरोबर आहे. आपल्याला कोणता उद्देश नाही, त्याच्यामुळे C हा त्यांचा उद्देश नाही, फक्त A म्हणजेच पर्याय क्रमांक A हा त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान कोणते? तर हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे. हे चूक आहे. 1 एप्रिल 2024 रोजी तो प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. अगदी बरोबर आहे. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवरील प्रकाश टाकण्यात आला आहे. हेही बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 BC हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे का? तर नाही.
परंतु शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च हा कमी आहे, त्याच्यामुळे केवळ बी पर्याय योग्य. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालात सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्स्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते मध्य प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येतो. भारतीय लेखा व लेखापरीक्षणाची सर्वोच्च संस्था कोणती आहे तर कॅग. भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक ही लेखापरीक्षणाची सर्वोच्च संस्था आहे. पुढील प्रश्न 35वा. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची कोणकोणती कारणे आहेत तर महामारीवर नियंत्रण आले त्याच्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झाली आहे त्याच्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. एकत्र कुटुंब पद्धती याचं काहीच लॉजिक नाही आहे, त्याच्यामुळे कोणती कारणे आहेत तर सी गेला त्याच्यामुळे ABD पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कुठे आयोजित केली होती तर कंपाला युगांडा येथे 19वी अलिप्त राष्ट्रीय चळवळ शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. डेव्हिड बेकर, डेमिस हासबीस आणि जॉन जम्पर यांना तो नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहे तर सबाल्टर्न अभ्यास याच्याशी रणजित गुहा हे संबंधित आहेत. लोकपालाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय माणिकराव खानविलकर यांची नवीन लोकपाल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि पहिले लोकपाल कोण होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडण्यात आलेले आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे पारंपरिक वाहनातून इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वळणे हे स्विच दिल्ली या अभियानाचं उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर 2024मध्ये अखेर आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून कोण होते तर मासात्सुगु असाकावा हे नोव्हेंबर 2024मध्ये आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 42 हा अगदी सोपा प्रश्न होता. राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारी रोजी असतो. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने मुख्य प्रायोजक म्हणून कोण होते तर फक्त आपण ऐकलं असेल की अदानी समूह होता, परंतु जर मुख्य प्रायोजक बघितलं तर रिलायन्स फाउंडेशन, आदित्य बिर्ला कॅपिटल आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ABCD हे चारही कंपन्या मुख्य प्रायोजक म्हणून होत्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकवर जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सप्टेंबर 2024मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो, याचं आता मला उत्तर माहीत नव्हतं, परंतु जर मी काहीतरी तुक्का मारायचा होता तर तो मी उदगीर मारला आणि ते अचूक आलं आहे. आणि तो मी उदगीर का मारला तर लातूर जिल्ह्यातून नवीन एक 37वा जिल्हा म्हणून उदगीरची निवड करण्यात आली होती, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो उदगीरच असेल या आशेने मी हा तुक्का मारला होता. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी BIMREN उपक्रम सुरू केला आहे तर परराष्ट्र मंत्रालय आणि बंगाल उपसागराचा आंतर सहकारी कार्यक्रम या अंतर्गत BIMERN उपक्रम सुरू केला आहे. भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलेले आहे तर ते जम्मू काश्मीरमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. पॅरिस येथे 2024 ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ जिंकले आहेत तर जपान या देशाने 20 गोल्ड जिंकलेले आहेत. सर्वात जास्त अमेरिकेने गोल्ड जिंकलेले होते. जपान हा 3ऱ्या क्रमांकावर होता. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्य पुरस्कारांना मान्यता दिली आहे तर 132 पद्य पुरस्कारांना मान्यता प्राप्त दिली आहे. त्याच्यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री असे टोटल 132 पुरस्कार त्यांनी दिलेले होते. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये पुरुष आणि महिला गटाने कोण विजेते होते तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष याचं यानिक सिन्नर होतं आणि महिलांचं जर बघितलं तर यारिना सबालेन्का ही विजेती होती. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेले आहे तर शक्ती पंप या कंपनीला सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेले आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या शेवटी एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागणार आहे हेही सांगणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल त्याचप्रमाणे आपलं यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पॉलिटीचा. भारतीय संविधान कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर महाधिवक्ता हा महाराष्ट्र राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. त्यानंतर 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानं भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज अवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे, हेही अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे 74वी घटनादुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन 9A हा भाग जोडण्यात आला होता. तर हेही विद्यार्थी मित्रांनो अचूक उत्तर आहे, त्याच्यामुळे अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेत ठराव हा साध्या बहुमताने पार केला जातो. तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांची संख्येत घट करण्यासाठी विशेष बहुमत लागतं. वाढ केली तर साध्या बहुमताने होऊन जातं. त्यानंतर भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात योग्य विधाने बरोबर आहेत ती निवडा. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 हे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर महाभियोगद्वारा पदावरून काढून टाकता येते. ब तर अगदी बरोबर आहे आणि काही विद्यार्थ्यांनी फक्त ब हे अचूक उत्तर केलं असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, येथे एक कन्फ्युजन झाले आहे. मराठीमध्ये याचा अर्थ वेगळा होतो, राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन. परंतु जर इथं आपण इंग्लिशमध्ये वाचलं, आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूट डिस्क्राईब द क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट, म्हणजेच 58 कलममध्ये प्रेसिडेन्सीची क्वालिफिकेशन काय असली पाहिजे हे सांगितलं आहे. त्याच्यामुळे अ आणि ब हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत आणि अ आणि ब पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. आणि आयोगाने असंही सांगितलं होतं की मराठी आणि इंग्लिश या स्टेटमेंटमध्ये जर काही शंका असेल तर आपण इंग्लिशची जे स्टेटमेंट असेल ते आपण बरोबर धरणार आहोत. त्याच्यामुळे हे पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आत्मा असे सांगितले होते? तर कलम 32 याला भारतीय राज्यघटनेचे हृदय असे म्हणतात. संविधानात कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? तर विधानसभेसाठी 170 आणि विधान परिषदेसाठी 171 कलम आहे. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? तर 5 आणि 6 ही आदिवासीशी संबंधित आहे आणि 8 ही भाषा आहे. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्यातील अधिकारांची विभाजणी ही सूची क्रमांक 7शी संबंधित आहे. कोणत्या कलमांद्वारे पंचायतींमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 243D याद्वारे पंचायतींना महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्याय व्यवस्था यांचा समावेश होत नाही आणि पर्याय क्रमांक ए बी हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्या कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल? तर कोणत्या ऑप्शननुसार 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील? निवडणूक जाहीर झाल्यापासून की तिच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकीपासून? तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत ती अस्तित्वात राहील. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण कशाशी संबंधित होते? तर वैद्यकीय निगा याच्याशी संबंधित होते. खालील व्यक्तींमध्ये कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? हा अगदी सोपा प्रश्न आहे. सर स्टॅफर्ड क्रिप्स हे होते, अलेक्झांडर आणि लॉरेन्स हे पण होते. सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. एक व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची कोणती घटनादुरुस्ती आहे? तर ती 7वी घटनादुरुस्ती 1956 आहे. त्यानंतर कलमांवर हा प्रश्न विचारला होता आणि अगदी सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला एक जरी माहिती असेल, कलम 17 हा अस्पृश्यता बंदी आहे. त्याच्यामुळे डचं 3 बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द नवीन ॲड केले आहेत. तर ते कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे ॲड केलेले आहेत? तर ते 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये ॲड केलेले आहेत. आता विज्ञानाचे प्रश्न सुरू झालेले आहेत. मानवाच्या आजारास 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारता ऐकू येऊ शकतात. तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर इन्फ्रासॉनिक वेव्ह हिची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक आहे. तर हे चूक आहे आणि तिसरं पण चूक आहे, हे उलटं केलेलं आहे. इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा कमी असणार आहे आणि अल्ट्रासॉनिकची
20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असणार आहे. आणि ध्वनिलहरी घनपदार्थातून प्रवास करू शकत नाही, तर चूक आहे. ध्वनिलहरी या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. त्याच्यामुळे फक्त पर्याय क्रमांक ए हे कुठे आहे, तर 4मध्ये आहे, तर ते अचूक उत्तर राहणार आहे. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते, तर फोटोव्होल्टाईक डायोड हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते. बॉल बिअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतात, तर बॉल बिअरिंग कशासाठी वापरतात, तर आपण एखादी वस्तू ढकलतो तेव्हा जो लोटन घर्ष आहे तो कमी करण्यासाठी बॉल बिअरिंगचा वापर केला जातो. कांस्य या मिश्रधातूमध्ये कोणत्या 2 धातूंचा समावेश, तर कॉपर आणि टीन या 2 धातूंचा त्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर कार्बन डायसल्फाईडचा उपयोग हा कृत्रिम काम यांच्यासाठी केला जातो. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू हा CH-Cl3 हा आहे. त्यानंतर पेट्रोमायझोनमध्ये डॅशद्वारे अँटिकोआगुलंट स्त्रवले जाते, तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर लाळ ग्रंथी हे आहे. कांगारू हा प्राणी कशामध्ये समाविष्ट आहे, सरीसृप, सस्तन, उभयचर की पक्षी, तर कांगारू हा पिल्लांना जन्म देतो, त्याच्यामुळे तो सस्तन प्राण्यांमध्ये समाविष्ट आहे. 4. भुईमुगावरील टीका रोग कोणामुळे होतो, तर सर्कोस्पोरा याच्यामुळे भुईमुगावरील टीका रोग होतो. जैविक खतांमुळे पुढील प्रश्नांचं बघा, तर जैविक खतामुळे काय होतं, मातीतील मर्क्युरी पारापातळीमध्ये वाढ होते, चूक. मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण होते, तर हे अचूक उत्तर आहे. सुपीकता तर कमी होणार नाही, गुणधर्मात वाढ होणार नाही. मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण होणार आहे जैविक खतांमुळे. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाईट्सच्या बद्दल चुकीचे आहे, तर ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते, हेही उत्तर बरोबर आहे. त्यांना मुळाऐवजी मुलाब रायझोइड्स असतात, हेही अगदी बरोबर आहे. आणि रायझोपस हे त्याचे उत्तर आहे, तर हे विधान चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोचत नाही किंवा फायदाही होत नाही, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला कॉमेनसाईझम असे संबोधले जातात. त्यानंतर डॅश या खनिजांच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो, तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. आणि हा प्रश्न कोणाचाच चुकलेला नसणार. त्यानंतर तोंडाद्वारे घेतली जाणारी पोलिओ लस ही कोणत्या प्रयोगशाळेद्वारे तयार केली जाते, तर याचं अचूक उत्तर आहे ABC हाफकिन बायोफॉर्म्युलेटिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनाशिया बायोटेक आणि बायोमेडिया गाझियाबाद हैदराबादमध्ये ही लस बनवली जात नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गणिताचे प्रश्न आहेत. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुमचे कोणत्या विषयामध्ये किती प्रश्न बरोबर आले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागणार आहे हेही आपण सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो गणिताचे जे प्रश्न आहेत ते मी आत्ता पूर्ण स्पष्टीकरण सांगत नाही, फक्त यांचं अचूक उत्तर काय असणार आहे हेच फक्त मी तुम्हाला आत्ता सांगतो. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्काची सरासरी 18 आहे, तर वर्गात एकूण मुलींची संख्या किती आहे, तर एकूण वर्गात मुलींची संख्या ही 15 असणार आहे. त्यानंतर रेल्वेवर प्रश्न होता. रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एकसमान वेगात धावते. रेल्वे गाडीचा वेग 8 किमी ताशी कमी केल्यास ती तिच्या मार्गावर पोहोचण्यासाठी 3 तास जास्त वेळ घेते. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग आधीचा वेग विचारला आहे, तर 480ला जर आपण 40ने भाग लावला तर 12 येतं, आणि जर आपण 8 तास कमी केले म्हणजे 8 किलोमीटर ताशी वेग कमी केला आणि 480ला जर 32ने भागले तर त्याचं 15 येतं. म्हणजेच 12 आणि 15 3चा डिफरन्स आहे, 3 तास जास्त वेळ घेतो. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 ताशी 40 किलोमीटर हे त्याचं मूळ वेग आहे. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे. जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करतो, तर अरुण, सचिन आणि राहुल मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर याचं अचूक उत्तर ते तिन्ही मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतील. आयतामध्ये सरळ सेवी आयताकृती आकाराची परिमिती किती, तर आयताची जर परिमिती बघितलं तर सर्व बाजूंची बेरीज होते, आणि सर्व बाजूंची बेरीज जर बघितलं तर त्याचं अचूक उत्तर हे 42 सेंटीमीटर येतं. फक्त बेरीज करायची होती. एका दुकानदारात 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600, इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोळ झालेला आहे.
एका फोनवर त्यांनी 20% नफा दिला आणि 20% तोटा दिला दुसऱ्या फोनवर, तर त्याला या व्यवहारात काय होतो, तर 20% नफा 20% तोटा दिला आहे, त्याच्यामुळे नक्कीच तोटा होणार, त्याच्यामुळे नफा कॅन्सल आणि त्याला 300 रुपयाचा तोटा झालेला आहे. एका वर्गात 40% मुलांना शिष्यवृत्ती आहे, 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे. वर्गात मुलींची संख्या 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती, तर 55.6% मुलींना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. 14 ऑगस्ट 1947 आठवड्यातील कोणता वार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडला असेल की सर याचं उत्तर सोडवायचं कसं, तर 15 ऑगस्ट ही महत्त्वाची तारीख आहे 1947 आणि या दिवशी शुक्रवार असल्या कारणामुळे त्याच्या आधील दिवशी गुरुवार हा वार असणार आहे. एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून 10 सेमी त्रिज्या आणि 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार करता येतील, तर याचं अचूक उत्तर हे 95 आहे. वाऱ्यामुळे 21 मीटर वृक्ष तिच्या बुंद्यापासून x मीटर या अंतरावर असा तुटतो की तो जमिनीपासून असा कोन तयार करतो, तर तो जो कोन करतो 3 मीटर अंतरावर टेकलेल्या जमिनीसोबत एक विशिष्ट कोन करतो, त्याच्यामुळे झाडाची उंची किती आहे, तर झाडाची उंची 7 मीटर असणार आहे. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च 11,900 आहे. जर त्याचे वार्षिक उत्पन्न हे 36,000 रुपयांची त्याने बचत केली आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असणार आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न हे 16,500 असणार आहे. 36,000ला 16 + 9 20 याने भाग दिलं तर 1,800 रुपये येतं. 1,800 गुणिले जर 11 केलं तर 16,500 आपलं अचूक उत्तर येतं. वाय स्क्वेअर 4 येतं तर व्ही स्क्वेअर किती येणार, वाय ए बीचं उलटं केलं आहे आणि एक्स झेड वाय असतो, ठीक आहे, तर वायचं उलटं बी आहे, वायचा बी दुसरा क्रमांक आहे म्हणून 2चा वर्ग 4, त्याच्यामुळे व्ही हा 5व्या क्रमांकावर येतो वरून खालून, त्याच्यामुळे 5 × 5 = 25 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. हे सोडवायचं, याच्यासाठी डायरेक्ट ABCD तुम्हाला लिहायची आहे आणि एला 4 त्याच्या पुढे सर्व 2-2च्या गॅपने आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर जर उभी बेरीज केली तर 76 येतं, त्यानुसार जर तुम्ही सोडवलं तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. त्यानंतर रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजलेले आहे, तासकाटा पश्चिमेकडे असणार आहे, ठीक आहे, तर मिनिट काढा हा वरती उत्तर दिशेला असणार आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघितला, एका वर्गात n हा 5व्या क्रमांकावर आहे, S हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर T हा त्यांच्यामध्ये आहे, तर एकूण किती विद्यार्थी आहेत, जर आपण सोडवता येत नसेल तर डायरेक्ट अशी लाईन मारायची आणि आपण असे छोटे छोटे रेष मारून तो प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो, त्याच्यामुळे त्याचं अचूक उत्तर हे 24 आहे. साखरेच्या किमतीत 20%ची कपात केल्याने खरेदी दरास 160 किमतीमध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळू शकते, तर प्रति किलो साखरेची मूळ किंमत किती आहे, तर साखरेची मूळ किंमत ही 16 रुपये आहे. एखादी सांकेतिक भाषेत उन्नती या शब्दाचा क्रमांक 79 आहे, तर उत्कर्षचा शब्द किती असणार आहे, तर या सर्वांची टोटल आहे, त्याच्यामुळे U20 T20 U21 K Aचं 1 Rचं 19 Rचं 18 Sचं 19 Hचं 8 या सर्वांची जर आपण बेरीज केली तर त्याचं अचूक उत्तर हे 98 येतं. त्याच्यानंतर एका कुटुंबाचा मासिक खर्च दिलेला आहे, कुटुंबाचे उत्पन्न 46,800 आहे, कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती खर्च झाला आहे, कपड्याचं आहे 144 आणि अन्नधान्याचं 144 आणि कपड्याचं आहे 76, यांची वजाबाकी करायची 8 आणि 68ला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 68 भागिले 360 करायचं आणि इथं 46,800 करायचं. हा जर तुम्ही भाग लावला असतं तर त्याचं अचूक उत्तर हे 8,840 हे त्याचं अचूक उत्तर आलेलं असतं. तर आता रिलेशनशिपवर आहे, M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R ही त्याची बहीण आहे. त्याच्यानंतर Mचा मुलगा हा Rचा भाऊ आहे, त्याच्यामुळं हे दोघं बहीण भाऊ आहेत, त्याच्यामुळे Q आणि Nचं नातं का असणार आहे, तर Qचे N हे काका असणार आहेत. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 99 प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर एका पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना प्रत्येकी आंबे वाटले तर 8 उरतात आणि 14 मुलांना समान वाटले तर 10 उरतात, तर 12 आणि 14चा पाडा म्हणायचा, 12 × 8 12 प्रत्येक मुलांना 6 आंबे दिले तर 72 आंबे जातात आणि 8 आंबे उरतात. त्याच्यानंतर 14 × 5 = 70, प्रत्येक मुलांना 5 आंबे दिले तर 10 आंबे उरतात, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे 80. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण कंबाईन गट ब चा स्पष्टीकरण पाहिलं आहे, परंतु आता बरेच विद्यार्थी म्हणत असतील की सर कट ऑफ किती लागेल, तर बघा पेपर खूपच हार्ड नव्हता,
मॉडरेट स्वरूपाचा होता, मध्यम होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतीलही, परंतु जर याचा कट ऑफ एक्सपेक्टेड केला तर हा ओपनचा 45 ते 48 आणि जास्तीत जास्त तो 50 लागू शकतो. याच्यावर या पेपरचा कट ऑफ लागला नाही पाहिजे. जर याच्यावर जर कट ऑफ लागत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घ्या की कॉम्पिटिशन किती लेवलने वाढलेली आहे. त्याच्यामुळे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 45 प्लस जर असाल तर तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करा. मेन्ससाठी मराठी आणि इंग्रजीवर जास्त फोकस करा. जवळपास मेन्स ही सप्टेंबरमध्ये आहे, परंतु आचारसंहितामुळे ही पेपर अजूनही 1-2 महिने पुढे ढकलू शकते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मेन्सचा अभ्यास करण्यासाठी अजूनही कालावधी खूप शिल्लक आहे. जवळपास 4 ते 5 महिने आपल्याला अजून मिळतील. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी मेन्सचा अभ्यास करा आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांनी खचून जाऊ नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्रामला जॉईन करून ठेवा. येणाऱ्या ज्या भरत्या आहेत त्याचे फॉर्म कसे भरायचे आहेत हे सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.